सरासरीवरील प्रश्न अमरावती 2017ला असं पडलेलं आहे की विद्यार्थ्यांना हे बघून स्किप केल्याशिवाय पर्यायच नाही, पण जे विद्यार्थी सोडवतात ते थोडं कुठंतरी फसून जातात. पण हा प्रश्न 5 सेकंदामध्ये सोडवण्यासारखा आहे. कसं, बेसिक पण सांगतो आणि तुम्हाला शॉर्ट पण सांगतो. बेसिक सांगितलं की थोडं लेंथी आहे, शॉर्ट सांगितलं की 5 सेकंदाचं उत्तर आहे. बघा, काय 8 सदस्य आहेत. आपण काय म्हणतो, सरासरीची व्याख्या माहिती आहे, एकूण सदस्यांची बेरीज. एकूण सदस्यांची बेरीज n आली म्हणू, किंवा सरासरी n म्हणू, किंवा एकूण सदस्य 8 म्हणू, माहिती की नाही. ही बेरीज आली तर बेरीज आपण x मानली तर त्याची सरासरी n आली. ठीक आहे. हा एक तुम्हाला नियम माहिती आहे, सरासरी बरोबर एकूण सदस्यांची बेरीज भागिले एकूण सदस्य बरोबर सरासरी. ते नियमानुसार गेल्यावर तुम्हाला थोडं लेंथी मेथड आहे, पण आपण शॉर्ट मध्ये कसं काढायचं, एकदम हॉट्रिकने उत्तर बघितलं की ठोकायचं आपल्याला. समजा याचं उत्तर पण 4 ऑप्शन दिले, 40, 38, 35 आणि 32 असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. मग याच्यामध्ये कुठला ऑप्शन आहे ते तुम्हाला काढायचं आहे. मग बघा इकडं शॉर्टकट मध्ये बघा, 8 सदस्य आहेत. 8 सदस्य आहेत, त्याच्यामधून 25 आणि 35 वयाचे दोघ जण गेले. किती जण गेले हो? 35. एकाचं वय 35, एकाचं वय 25, दोघांनी मिळून 60. 60 वर्ष मायनस झाले. यांचं टोटल वर्ष माहित नाही किती आहे, पण 60 मायनस झाले. तर वयाचे सदस्य बदलून 2 स्त्रिया परत 2 घेतले, 2 गेले, 60 वयाचे गेले आणि 2 स्त्रिया आले. त्यांची वयाची सरासरी 2 ने वाढते. बघा, ते वजन जास्त आहे म्हणून तर वय अजून सरासरी वाढली असेल ना. हे 60 वय गेलंय पण वाढलंय कितीने हो? 2 ने सरासरी वाढली. किती जणांचं? 8 जणांची सरासरी 2-2 ने वाढली. एकतर तुम्ही 60 वय कमी झाले होते, त्याच्यामध्ये 2-2 ने भर पडली, म्हणजे 60 येऊनच्या येऊन अजून 2-2 ने 8 जणांचं वाढलं, म्हणजे किती वाढलं? 8 दोन्ही 16, म्हणजे वाढले किती हो? 76 वर्ष वाढलं. 76 म्हणजे किती जणांचं असेल? हा, दोघांचं. का दोघ जण आलेत म्हणून याला डिवाइड केलं तर 38. 38 ऑप्शन मध्ये आहे दुसरा. लक्षात ठेवा, हे झालं शॉर्ट मेथड. याची जर लेंथी मेथड काढली